हाय एव्हरीवन, मी आहे निकिता आणि माय एजिस्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हा 40 छातीच्या साईजचा ब्लाऊज आहे आणि इथे ब्लाऊजची उंची घेतलेली आहे मी 16 इंच। आपल्या ब्लाऊजची रेडी उंची आहे 15 इंच प्लस 1 इंच, असं मी इथे 16 इंच घेतलेलं आहे। हे पहा, दोन्ही साईडला मी 16 इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि आता ते दोन्ही मार्किंग मी जोडत आहे आणि ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे मी 12 इंच। आपल्या ब्लाऊजची रुंदी येते 10 इंच प्लस मी 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेली 12 इंचावरती घेऊन हे पहा, असं मी कापड फोल्ड करून घेत आहे। तुम्ही बघू शकता, असं मी कापड फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे मागची साईड आणि पुढची साईड मी एकदमच कट करून दाखवणार आहे इथे मी तुम्हाला। हे पहा, आता मी फोल्ड करून घेतलेलं आहे कापड। हे पहा, आता मी फ्रंट साईडची ब्लाऊजची उंची घेत आहे 17 इंच। रेडी उंची आहे 15 इंच प्लस मी 2 इंच वाढवलेला आहे समोरच्या साईडला। टोटल मी इथे 17 इंचावरती दोन्ही साईडला मार्क करून अशी लाईन आखत आहे। मागच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि पुढच्या साईडला 2 इंच वाढवायचं आहे। त्यासाठी मी मागच्या साईडची उंची ठेवली आहे 16 इंच, पुढच्या साईडची ठेवलेली आहे 17 इंच। गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर मी इथे ठेवत आहे 6 इंच। हे पहा, असे मी 2.5 इंचावरती आणि 6 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। गळा उंची ठेवत आहे मी 5.5 इंच। गळा विड्थ 2.5 इंचावरती मार्किंग करून असा मी बॉक्स रेडी करून घेतलेला आहे। हे पहा, आता मी मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे। हे पहा, मुंडा ठेवलेला आहे मी 6 इंचावरती। असे 6 इंचावरती दोन्ही साईडला मार्क करून घेतलेले आहेत आणि आता हे पहा, अशा प्रकारे आपल्याला 6 इंचावरती अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही। आणि आता हा सुद्धा आपण असा स्क्वेअर मध्ये बॉक्स बनवून घ्यायचा आहे मुंड्याचा। आपल्याला आता क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, क्रॉस पट्टीची मेजरमेंट दाखवत आहे। या साईडला मी 3.5 घेतलेले आहे आणि आता मी इथं 2.5 इंच मार्किंग करत आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। हे पहा, ह्या साईडला 3.5 इंच घेतलेले आहे, ते या लाईनला जोडायचं आहे आणि असं 3 इंचावरती, 4 इंचावरती आणि 5 इंचावरती आपल्याला असे पॉईंट्स बनवून घ्यायचे आहेत। हे पहा, आणि आता वरचा टक्स आम्हाला घालायचा आहे, तो आहे 2.5 इंच। तुम्ही 2 इंचावरती सुद्धा ठेवू शकता। हे पहा, मी 2.5 इंचावरती ठेवलेला आहे आणि ह्या दोन्ही साईडला अशा लाईन्स आखून घेतलेल्या आहेत आणि हा त्रिकोण रेडी करून घेतलेला आहे। आता मी दाखवत आहे शोल्डर, ज्या मी 6 घेतले त्याचा हाफ करायचा आहे आपल्याला। 3 वरती एक पॉईंट द्यायचा आहे। 6चा हाफ होतं 3, 3 वरती पॉईंट देऊन झालेला आहे। इथं आपल्याला 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे। हे पहा, आता इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। हे आपली पुढचं मुंडा खोलीचं वळण आहे आणि हे आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। हे बॅक साईडची मुंडा खोलीचं कटिंग येतं इथे, म्हणजे आपल्याला 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती मार्क दिलेला आहे आपण इथे। इथे आपल्याला 10 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे असं मागची साईडचं वळण आणि पुढच्या साईडचं मुंडा खोलीचं वळण असं आखून घ्यायचं आहे आपल्याला राऊंड शेपमध्ये। आता मी वरचा टक्स देत आहे 10 इंचावरती। वरून इथे मी 10 इंचावर पॉईंट करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, इथे 1.5 इंचावरती किंवा 2 इंचावरती सुद्धा तुम्ही पॉईंट देऊ शकता। इथे मी 2 इंचावरती दिलेला आहे। अशा प्रकारे इथे मी 2-2 इंचावरती पॉईंट्स देऊन असे टक्स ड्रॉ करून घेत आहे। बघू शकता तुम्ही, असे आपल्याला टक्स ड्रॉ करायचे आहेत। हे पहा, अशा मी
4 टक्स ड्रॉ केलेले आहेत. आता हे पहा, मी आता नेकला शेप देत आहे राऊंडमध्ये. आता मी क्रॉस पट्टी कटिंग करत आहे. हे पहा, अशा प्रकारे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर का माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर का तुम्हाला काही समजत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. हे पहा, आता समोर फ्रंटचा नेकसुद्धा मी कट केलेला आहे. आणि आता मी मुंडा कट करत आहे. हे पहा, अशा प्रकारे. आता मी बॅक साईडचं नेकची लेंथ घेत आहे, म्हणजे गळा उंची बॅक साईडची मी 8 इंच ठेवलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला डीप नेक हवा असेल तर तुम्ही 9-10 पर्यंत सुद्धा ठेवू शकता. हे पहा, अशा प्रकारे इथे सुद्धा मी बॉक्स बनवून घेतलेला आहे. आणि 1 इंचावरती पॉईंट करून मी असं राऊंड त्याला शेप दिलेली आहे नेकला. अशा प्रकारे हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. हे पहा, आपली बॅक साईड आता रेडी झालेली आहे. आता मी फ्रंट साईड सुद्धा घेतलेली आहे आणि असं मुंड्याची हे पहा, अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. इथे एक पॉईंट द्यायचा आहे आपल्याला, फिटिंगसाठी आपल्याला बरं पडतं शिवते वेळी. आता मी क्रॉस पट्टी कट करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता मी क्रॉस पट्टी असं यावर ठेवून अजून 2 क्रॉस पट्ट्या मी कट करून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे मी अजून 2 क्रॉस पट्टी सुद्धा या वेस्ट कापडमध्ये काढलेली आहे. आता आपल्या ब्लाऊजची फ्रंट साईड बॅक साईड कटिंग करून झालेले आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.